कणकवली नगरपालिकेमध्ये शिंदे ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत। राजन तेली यांनी देखील याबाबत दुजोरा दिल्याची माहिती आहे आणि त्यावरूनच नारायण राणे यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच इशारा दिला। तसं झालं तर सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये शिवसेनेसोबत युती तोडण्याचा इशाराच राणे यांनी दिलेला आहे। पाहूयात। कणकवलीत नवं समीकरण जुळणार। राणेंविरोधात शिंदे ठाकरे गट एकत्र येणार। राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार। नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीसाठी नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील भाजपचे आणि त्यातही राणे कुटुंबाचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी आता शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवलाय। लवकरच या अहवालावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। कणकवली नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्षांनी पडद्यामागे हालचाली सुरू केल्यात। बैठकीत माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत या नेत्यांची बैठक पार पडली। शहरातल्या व्यक्तींनी जी सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी येऊन सांगितलं की आपण जर अशा प्रकारची आघाडी केली आणि जर निवडणुकीला सामोरं गेलं तर गावातलं वातावरण चांगलं राहील, अशा प्रकारचा निर्णय ह्या गावातल्या शहरातल्या प्रतिष्ठित लोकांचा आहे। त्या निर्णयावर विचार करायचा नाही करायचा वरिष्ठांनी ठरवायचा। तो निर्णय आम्ही वरती पाठवलेला आहे। तो जर निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे राहू, नाही झाला तर आम्ही जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाणी निशाने आम्ही निवडणूक लढवू। स्थानिक पातळीवरील या प्रस्तावावरून नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केली आहे। जर असं काही झालं तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिंदेंसोबतची संबंध तोडण्याचा इशारा नारायण राणेंनी दिलेला आहे। तर भाजपला रोखण्याचा प्रयत्न ना राज्यात ना सिंधुदुर्गात होईल असा विश्वास शिवसेनेच्या उदय सामंतांनी व्यक्त केलाय। माझ्या मते तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध ठेवू आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही। दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही। एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजन। पहिली गोष्ट अशी आहे की भाजपला रोखण्यासाठी कुठचीही पावलं सिंधुदुर्गामध्ये नाही, शिवसेनेकडनं महाराष्ट्रात टाकली जाणार नाहीत। पहिली महत्त्वाची गोष्ट। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता मैत्रीपूर्ण लढत करायची की स्वबळावर लढायचं। आम्ही तर मैत्रीचा हात कायमस्वरूपी पुढे केलेला आहे। मी संपर्क मंत्री असताना देखील वारंवार मी सांगितलेलं आहे की आपल्याला युती करूनच पुढे जायचं आहे। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीतच लढण्याचा आमचा प्रयत्न असेल। मात्र जर काही तिढा असेल तर त्यावर चर्चा करून मार्ग निघेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय। नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचं हे सगळं पडगम वाजू लागलं। सिंधुदुर्गात एक वेगळं चित्र दिसतं। राणेंच्या विरुद्ध म्हणजे ठाकरे आणि शिंदे एकत्र दिसतात। आता त्या ठिकाणी वेगळ्या लढती आहे। त्या स्थानिक लढतीवर आपल्याला आज भाष्य करता येणार नाही, पण महायुतीमध्येच त्या ठिकाणी जावं असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं निश्चितपणे काही ना काही मार्ग निघेल। शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची चर्चा आहे। मात्र महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेनं हा निर्णय घेतल्यास भाजपही आक्रमक होण्याची शक्यता आहे। राणे कुटुंबाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी जर खरंच दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर कोकणातील राजकीय समीकरणं खूप बदलून राज्याच्या राजकारणातही खळबळ उडेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।